आरटीई अंतर्गत घर ते शाळा यामधील अंतर लक्षात घेऊन मोफत प्रवेशासाठी बालकाची निवड केली जाते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारने लादलेली 1 किलोमीटर अंतराची जाचक अट रद्द केली असून पूर्वीचा 3 किलोमीटरचा नियम पुन्हा लागू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यामध्येही चुकीचा पत्ता दर्शवून शाळेपासून अधिक अंतरावर राहत असलेल्या बालकांनाही प्रवेश मिळाल्याचे, तसेच शाळेच्या जवळच राहत असलेल्या बालकांना वेटिंगवर राहावे लागत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या 25% जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात येतात. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दिव्यांग गटातील बालकांना पहिल्या वर्गात 25% कोट्यातून प्रवेश देण्यासाठी 2026-27 या चालू शैक्षणिक सत्रात प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील 185 शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी 2056 जागा राखीव आहेत. 13 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या पहिल्या लॉटरी पद्धतीत बालकांची निवड झाली. शाळांना पालकांना प्रवेशाकरिता पोर्टलवर तारीख द्यावी लागणार आहे. दरम्यान शाळा ते घर यामधील अंतर लक्षात घेऊन कमी अंतर असलेल्या बालकांची प्राधान्यक्रमाने लॉटरी पद्धतीतून निवड होणे अपेक्षित आहे. मात्र अकोल्यात काही शाळांमध्ये अधिक अंतर असलेल्या बालकांची निवड झाली, तर शाळेपासून कमी अंतर असलेल्या बालकांची नावे प्रतीक्षा यादीत असल्याचा प्रकार समोर येत आहे. ऑनलाईन अर्ज भरताना गुगल लोकेशन दाखवण्याची प्रक्रिया आहे, परंतु काही पालकांना चक्क शहरात 2.5 किलोमीटरच्या अंतरावर दुसऱ्या तालुक्यातील शाळा मिळाल्याचे प्रकारही निदर्शनात आले आहेत. मला शिक्षण अधिकारी मॅडम यांनी कॉल केला होता की तुमच्या मुलीच्या अर्जामध्ये त्रुटी आलेली आहे. मी त्रुटीसाठी सर्व डॉक्युमेंट घेऊन आले असतं. त्यांचं म्हणणं आहे की अर्जामध्ये दाखवल्याप्रमाणे जे गुगल मॅपवर जो ॲड्रेस दिलेला आहे तो तुम्ही त्याची पूर्तता करा. आता गुगल मॅपच्यानुसार आमच्या कृषीनगर परिसरात एकूण अनेक नगर आहेत. कृषीनगरमध्ये निविमनगर, पंशीलनगर, राहुलनगर, इंदिरानगर अशा प्रकारचे अनेक नगर आहेत. तिथंसा गुगल मॅपवर कुठेसाही तुम्ही ठेवलं तर ते द्वारका नगरी असं लिहून येते. द्वारका नगरी आतापर्यंत कृषीनगरात कोणाच्याही ॲड्रेस प्रूफवर नाही आहे. त्यांनी मागील 10 वर्षात द्वारका नगरी हे लोकेशन असताना पण अनेकांना ॲडमिशन दिल्या. आजपर्यंत पण त्यांनी द्वारका नगरी कोणाच्या ॲड्रेसवर नसताना त्यांनी ॲडमिशन दिल्या. पण आजपासून त्यांनी द्वारका नगरी हेच ॲड्रेस प्रूफ दाखवा. वेळेवर द्वारका नगरी कुठून आणायचं? द्वारका नगरी आमच्या घरापासून जवळ नाही आहे, ती दूर आहे, पण गुगल मॅपवर द्वारका नगरी दाखवत आहे. त्यांना काय व्हेरीफाय करायचं आहे तर आम्ही त्यांना जर लेखी जबाब मागला असता, लेखी जबाब त्यांनी दिला नाही. आम्ही त्यांना विनंती अर्ज केला, ते विनंती अर्ज घेण्याससुद्धा तयार नाहीत. त्यांचं म्हणणं आहे वरच्या साहेबाजवळ जा, तुम्ही त्यांना विचारा. आता वरच्या साहेबाजवळ कोणावर जावं? शिक्षण अधिकारी मॅडमच जर आमची जर गोष्टी ऐकत नसतील तर आम्ही याचा जबाब विचारा कोणाला? ठीक आहे. ऑनलाईन अर्ज भरताना गुगल लोकेशनच्या घोळामुळे तसेच चुकीचा पत्ता दर्शविण्यात आल्याने हा घोळ निर्माण झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी यांनी वर्तविली आहे. आज 22 एप्रिल रोजी प्रतीक्षा यादीत असलेले सर्व पालकांनी भर उन्हात गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आपल्या बालकाचा प्रवेश व्हावा या मागणीसाठी गर्दी केली होती. शाळा व निवासस्थानादरम्यानच्या अंतराची पडताळणी व्हावी अशी अपेक्षा प्रतीक्षा यादीत असलेल्या बालकांच्या पालकांमधून व्यक्त होत आहे. नमस्कार, मी वर्षा कल्याणकर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अकोला. आपल्या इथे सध्या सुरू आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया सुरू आहे आणि या संदर्भाने बऱ्याच पालकांच्या तक्रारी आपल्याकडे येत आहे. तक्रारीचं मुख्य कारण असं आहे की पालक ज्या ॲड्रेसवर राहतो तो ॲड्रेस गुगल लोकेशननुसार घेतलेला आहे आणि गुगल लोकेशननुसार घेतलेला ॲड्रेस विद्यार्थ्यांच्या मूळ आधार कार्डशी किंवा पालकांच्या आधार कार्डशी मॅच होत नाही आहे. पण ॲडमिशन जी आहे ती फ्लाय डिस्टन्सच्या आधारावर झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचं गुगल लोकेशन आणि त्याचा रहिवासाचा पुरावा हा मॅच होणं आवश्यक आहे. मॅडम जी 13 तारखेपासूनचा ॲडमिशन आपण एक अर्ज जो आहे तो तपासणी 3 वेळा होत आहे. म्हणजे पडताळणी समिती एकदा अर्जाची छाननी करत आहे, त्यानंतर समितीचे सदस्य सचिव, त्यानंतर फायनल जी सही आहे ती मी करत आहे आणि मी सुद्धा अगदी ब्लाइंडली सही न करता एक एक अर्ज व्यवस्थित तपासून करत आहे. त्यामुळे थोडा वेळ लागत आहे, पण तरीसुद्धा त्यांना आपण लवकरात लवकर पावत्या देण्याचा प्रयत्न करत आहोत. शाळेने जे गुगल लोकेशन सेट केलेलं आहे आणि विद्यार्थी जिथे राहतो ते फ्लाय डिस्टन्स त्याच्यामध्ये घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठलाही मॅन्युअल हस्तक्षेप नाही आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भात आपण काहीच करू शकत नाही. मॅडम जी इथं पाण्याची आणि मंडपाची व्यवस्था करण्यासाठी आपल्याला काही जिल्हा कार्यालयाकडून निधी वगैरे प्राप्त होत नसतो. तरीसुद्धा पालक उन्हात तात्काळात बसू नये म्हणून आपण त्यांना कार्यालयात बसण्याची व्यवस्था केलेली आहे. पालकांनी उन्हात उभं न राहता आतमध्ये येऊन बसावं आणि जो कर्मचाऱ्यांसाठी वॉटर कूलर आहे त्याच्यामधून त्यांना पाणी पिण्याची सुद्धा आम्ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. याविषयी तुम्हाला काय वाटते
नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. महाराष्ट्र मेल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. महाराष्ट्र मेल न्यूज नेटवर्क, अकोला.